1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 13 आणि ते जुने. रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जुळली नाळ निसर्गाशी माणसाची आणि असाच सह्याद्रीतला निसर्ग आणि माणूस आम्ही तुम्हाला सदैव दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्याला बांबू लागवडीच्या संदर्भात थोडी चर्चा करायची आहे, म्हणून हा स्पेशली मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर बांबू लागवड शेतकऱ्यासाठी कसा लाखोचा फायदा करून देते आणि बांबू किती महत्त्वाचा आहे. जगातली सगळ्यात फास्ट वाढणारी वनस्पती म्हणून बांबूचे नाव घेतलं जातं आणि अशाच बांबूचं आपल्याला बघायचं आहे नेमकं कशा पद्धतीने त्याचं उत्पन्न मिळतं आणि कशा पद्धतीनं मागच्या वेळी आपण लागवडीचा एक रील केली होती, तर तुम्हाला आता दाखवणार आहे त्याचं ॲक्च्युअल कसं उत्पन्न आपल्याला मिळतं आणि किती उत्पन्न मिळतं दाखवतो. चला. तर हे बघा, ही आपली जे शेत आहे या शेतावरचे यावेळी काय झालं आहे, बांबूची आपण तोड केलेली आहे. त्याचं तुम्हाला हे बघायला मिळेल. हे बघा, हे जे काय आहे ना, हे बांबू तोडलेले आहेत आपण यावर्षी. दिसते तुम्हाला बघा, यावर्षी बांबूचे आणि त्याचं वरची सगळी जी काय काटेरी झळकट वरचं जे असतं, फांद्या असतात ज्या नको असतात त्या काढून टाकतात. तर अशा पद्धतीनं त्याचं पण कंपोस्ट होतं आणि हे कुजल्यानंतर त्याचं पण त्याला खत मिळतं बांबूला. त्यामुळे हे तिथंच आम्ही कुजवतो आहे, ठेवतो आहे ते, आणि ते कुजून जाते, त्याचं बायोमास तयार होते. तर अशा पद्धतीनं बघा, त्याचे शूट आलेले आहेत, दिसत आहेत बघा. हे बघा, हा जो एक कवळा बांबू आहे तो एक ठेवला जातो मागच्या वर्षीचा, हा बघा. आणि याची तोड केलेली आहे आणि तोडून आता ही नवीन परत त्याला आलेले आहेत, कूट आलेले आहेत, दिसत आहेत बघा. तर अशा पद्धतीनं बांबू हा बांबूचे क्राफ्ट आज मार्केटमध्ये बांबू मिशन जे भारत सरकारनं जे काय बांबू मिशन चालवलेलं आहे, या नॅशनल बांबू मिशनच्या माध्यमातून आपल्याला त्याचे बरेचसे आता बांबूचे उपयोग, बांबूपासून इथेनॉल म्हणजे बांबूपासून जो गॅस तयार होतो, मिथेन गॅस म्हणजे CNG गॅस तयार होतो, अशा बऱ्याचशा गोष्टी बांबूपासून आपल्याला पाहायला मिळतात. आणि बांबूची आता मार्केट व्हॅल्यू खूप झालेली आहे. 35-40 रुपयाला बांबू शेतकऱ्याकडून व्यापारी काय करतात, तोडून नेतात. तर आता बघा, हे तोड केलेली तुम्हाला दिसेल, खूट पद्धतीची ह्याला लागवड केलेली होती. आणि यावेळी किती खूट तोडलेले आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8, इकडे 8 आणि ह्या साईडला हे पसरलेलं दिसतंय. तर 8 आणि या बाजूला आता हे इकडं पसरलेलं आहे बघा. तर इकडं तोडल्यानंतर या बाजूला तोडल्यानंतर त्याचं इकडे हे पसरत निघालेलं आहे. अशा पद्धतीने हे पसरत जातं. आणि आता ह्याला नवीन आलेले जे खूट आहेत, म्हणजे 10 खूट आपल्याला जर 10 बांबू मिळाले तर पुन्हा नवीन किती बांबू आलेले आहेत आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 13 आणि ते जुने जे मागच्या वर्षीचा आहे तो एक आहे त्याच्यामध्ये. तर असे 13-14 मित्रांनो आपल्याला आता ह्याचे नवीन बांबू मिळालेले आहेत. मग त्यानंतर पावसात काय होतं की जे वारं येतं त्याचा एक निसर्ग पण याचं थोडं नुकसान करतो. तर मित्रांनो बघा, वारं आल्यानंतर हे असे खूट काय होतात, असे काय होतात, शूट मोडतात. हे बघा, हे मोडलेले शूट आहेत, शूट. तर आता हा एक कवळा बांबू असल्यामुळे तो पण मोडलेला दिसतोय बघा. तर वाऱ्यानं थोडं मोडतं, त्याचं नुकसान होतं आणि अशा नुकसान पण आपल्याला निसर्गानं आपल्याला थोडं सहन करावं लागतं. वरती बघा शूट, त्याचे जे कोंब वरती गेलेले कवळे आहेत त्या मेसकाट्या काट्या बांबू मोडलेले आहेत बघा. तर अशा पद्धतीनं त्याचं नुकसान पण आपल्याला सहन करावं लागतं. निसर्ग ज्या पद्धतीनं आपल्याला तो देतो त्या पद्धतीनं आपल्याला सहन करावं लागतं निसर्गाचं जे नुकसान आहे ते. तर अशा पद्धतीनं मित्रांनो बांबू हा किती महत्त्वाचा आहे, तर त्याचं लाखो रुपयाचं उत्पन्न देखील आपल्याला मिळतं. दर वर्षाला त्याचं उत्पन्न मिळतं. आणि असा जर बांबू जर आपण केला, लागवड केली, तर शेतीपूरक हा व्यवसाय होऊ शकतो. एवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीनं व्हिडिओ आवडला आणि बांबूविषयी खुटाची लागवड करायची असेल, तुम्हाला काय खूट पाहिजे असतील किंवा त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल, त्याच्यासाठी प्रशिक्षण पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडं जर जिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तुमच्याकडं जर बांबूची लागवड कशा पद्धतीने केली जाते, त्याचं कसं हार्वेस्टिंग केलं जातं, याबद्दल काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे.
आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.